गेल्या 9 महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला अखेर राजस्थानमधून अटक करण्यात आली। पूर्ण बातमी सांगते, पण त्या अगोदर थोडक्यातलं नक्की फॉलो करा। तर मकोका अंतर्गत कारवाई झाल्यानंतर सचिन बन्सीलाल घायवळ पुण्यातून पसार झाला होता। अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 3 च्या पथकाने राजस्थानमधील सिकर जिल्ह्यातील दिंगपूर गावात स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्यात। न्यायालयाने त्याला 9 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। धक्कादायक बाब म्हणजे सचिन घायवळ हा व्यवसायाने एक शिक्षक असून एका नामांकित शाळेत कार्यरत होता, पण आता त्याच्यावर खून, खंडणी, खुनाचा प्रयत्न आणि धमकी देण्याचे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत। वारजे येथील एका महिला संचालिकेकडून 44 लाख खंडणी उकळल्याप्रकरणी त्याच्यावर मकोका लावण्यात आलाय। पुण्यातून पळाल्यानंतर तो आधी सोलापूरमध्ये भाड्याने राहिला, त्यानंतर तो जयपूर मार्गे दिंगपूर गावात आला आणि तिथे महिन्याला 6,500 रुपये भाडं देऊन राहत होता। फरार होताना त्याच्याकडे 3.5 लाख रुपये रोख होते। विशेष म्हणजे पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने गावातील मंदिरात मिळणाऱ्या प्रसादावर अनेक दिवस काढल्याची माहिती तपासात समोर आली। मग पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।